मित्रांनो, आज आपण एक असं जजमेंट पाहणार आहे. बॉम्बे हायकोर्टने नुकतंच काही दिवसांपूर्वी दिलेलं जजमेंट आहे. जजमेंटचं वैशिष्ट्य असं आहे की पोलिसांचे कर्तव्य पोलिसांनी केलं नाही, त्यामुळे पोलिसांवरती बॉम्बे हायकोर्टने ताशेरे ओढले आहेत. पोलिसांची कर्तव्य असते की एखादी कंप्लेंट ज्या वेळेस कंप्लेनंट त्यांच्याकडे घेऊन येतो ती कॉग्निजेबल असेल तर त्वरित त्या कॉग्निजेबल ऑफेन्सवरती कार्यवाही करण्यात यावी, FIR रजिस्टर करण्यात यावी. मात्र या केसेसमध्ये तसं झालं नाही. आता ही केस कुठली आहे ते महत्त्वाचे आहे. डॉक्टर BR आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर यांनी 1945मध्ये स्थापन केलेली ऐतिहासिक बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस जमीनदोस्त करण्यात आली. ही प्रिंटिंग प्रेस 1945मध्ये BR आंबेडकर यांनी स्थापना केलेली होती. मात्र BMCच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही नोटीस बजावणी न करता ही जी प्रिंटिंग प्रेस आहे, बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस, यास जमीनदोस्त करण्यात आली. केव्हा करण्यात आली? 25 जून 2016मध्ये दादरमध्ये बुलडोझरचा आवाज, तो आवाज नव्हता, ती होती 400-500 लोकांची गर्दी जी एक इतिहास घडायला आली होती. द टार्गेट वॉज नॉट जस्ट अ बिल्डिंग, इट वॉज द बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस established by the Dr. BR Ambedkar in 1945. A piece of memory, a symbol of resistance. एक वारसा होता ती प्रिंटिंग प्रेस. 1945पासून त्या ठिकाणी दादरमध्ये होतं. मात्र विशेष म्हणजे या केसचं लक्ष का वेधण्यात आलं, जेव्हा याचिकाकर्ते कोण होते या केसमध्ये? प्रकाश आंबेडकर यांचे भाऊ आनंद आंबेडकर या हल्ल्याची माहिती देण्यासाठी भोईवाडा पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा पोलिसांची कुमक पाठवण्याऐवजी, पोलीस त्या ठिकाणी पाठवण्याऐवजी एका पोलीस अधिकाऱ्याने, आणि तो पोलीस अधिकारी कोण होता? DCP, त्या आनंद आंबेडकर यांनाच अटक करण्याची धमकी दिली. आणि मुंबई पोलीस म्हणे प्रेसच्या मदतीला जाण्याऐवजी तक्रारदारालाच धमकावत होते. तुझ्याकडे कागदपत्र कुठे आहेत? डॉक्युमेंट्स कुठे आहेत तुझ्याकडे? असा सवाल करत एका DCPने तक्रारदाराला सांगितलं, गप्प बस, नाही तर तुला अटकच करू. आता विचार करा तुम्ही, 1945मध्ये बांधलेली BR आंबेडकर यांनी स्थापना केलेली ती बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. 400-500 लोक बेकायदेशीरपणे बुलडोझर घेऊन उभे होते त्या ठिकाणी. पण तुम्ही तक्रारदाराला विचारता तुमच्याकडे कागदपत्र कुठे आहेत? दिस इज द नॉट पोलिसिंग, दिस इज द वेपनायझेशन ऑफ द इनकॉम्पिटन्स. ही निष्क्रियता नाही तर सत्तेची फक्त एक साथ आहे. सत्तेवरती जे काही लोक आहेत त्या सत्तेला साथ देण्याची एक तुमची प्रथा झालेली आहे. मध्यरात्रीच्या गुन्हेगारी कट आणि न्यायालयाने काय शब्द या जजमेंटमध्ये वापरलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. 10 वर्षांनी 30 एप्रिल 2026ला हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोचलं. न्यायमूर्ती AS गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर पोलिसांनी एक प्रतिज्ञापत्र सादर केलं. काय होतं त्यात? एक जबरदस्त कायदेशीर जादूगिरी. पोलिसांची असं म्हणणं होतं ॲफिडेविटमध्ये, शपथपत्रामध्ये, जे बॉम्बे हायकोर्टमध्ये त्यांनी सादर केलं. BMCने तर त्या जागेवर मुंबई महानगरपालिका कायदा कलम 354ची नोटीस दिली होती. आम्ही काय करणार? त्यामुळे आम्हाला ते जे बुलडोझरची जी कार्यवाही होती ती बुलडोझरची कार्यवाही आम्हाला थांबवता आली नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे. A municipal notice give a license for midnight. A municipal corporation notice gives a license for a midnight mob to become the judge, jury and demolition the squad. न्यायालयाने जे शब्द वापरले ते इतिहासात लिहून ठेवावा असा आहे.
कोर्ट असं म्हणालं, हे प्रतिज्ञापत्र म्हणजे विचारहीन आहे, थॉटलेस अँड शॉकिंग, धक्कादायक आहे. कायद्याच्या बुलडोजर भजनलाल, सुप्रीम कोर्टने एक जजमेंट दिलेलं आहे, स्टेट ऑफ हरियाणा वर्सेस भजनलाल. तर हा निकाल कायदा कसा हातोहात फिरवला जातो याच्या ब्ल्यूप्रिंट आहे. पोलिसांचे शस्त्र होतं, कागदपत्रे नाहीत, पण सर्वोच्च न्यायालयाने तब्बल 34 वर्षापूर्वी एक निकाल दिला होता, स्टेट ऑफ हरियाणा विरुद्ध भजनलाल. 1992 AIR 604 ही केस लॉ आहे, ती तुम्हाला गुगलवरती सर्च मिळून जाईल. त्या निकालात सांगितलेलं आहे, पोलीस साहेब, FIR नोंदविणं हा तुमचा अधिकार नाही, ते फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPCचे कलम 154 खाली तुमचं घटनात्मक कर्तव्य आहे. भजनलालच्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. समोर दंगलची केस आहे, BNSच्या कलम 61 क्लॉज 2 मध्ये, आणि जमावाचं देखील आहे BNSचे क्लॉज 324. अशी परिस्थिती असताना, अशी घटना घडत असताना पोलीस कागदपत्र मागत बसले. हा भजनलालचे जजमेंटच्या तत्वांच्या आत्माच्या मारण्याचा प्रकार दिसून आलेला आहे. आता या प्रकरणात सर्वात जास्त भयानक पैलूकडे आपण जाऊया. न्यायालयाने एक अशी टिप्पणी केली की जी सत्ताधाऱ्यांची झोप उडवणारी आहे. कोर्ट म्हणाला, रात्री 12 ते 7 या वेळेत पाडकाम होणं ही गोष्ट म्हणजे दुर्मिळ, रेअर ऑफ द रेअर केसेस आहे. तर अभूतपूर्व, अनप्रेसिडेंटेड म्हणजे काय दिवस उगणारच नव्हता का? तुम्ही रात्री ते बुलडोजर घेऊन ती इमारत पाडण्यासाठी तुम्ही आले का? सकाळ होणारच नव्हती का? थोडंसं विचार, म्हणजे या शब्दांचा थोडा आपण विचार करायला पाहिजे. कोर्टाने कसे ताशेरे ओढलेले आहेत त्यांच्यावरती. आता भारतीय न्यायव्यवस्थेत कायद्याचे पालन करणारी यंत्रणाच जेव्हा असा कायदा मोडते तेव्हा तिला अनप्रेसिडेंटेड म्हणणं म्हणजे तुम्ही लोकशाहीच्या चौकटीबाहेर काम केलं असा एक ठपका आहे. दिस वॉज नॉट अ फेल्युअर ऑफ लॉ अँड ऑर्डर, दिस वॉज द हायली ऑर्किस्ट्रेटेड क्रिमिनल कॉन्स्पिरसी शेडेड बाय व्हेरी पीपल मीन टू द स्टॉप इट. एक प्रकारची एक घडलेली एक म्हणजे पूर्ण विचार करून केलेली हे सगळं काही कॉन्स्पिरसी होती, असं कोर्टाने तिथं शब्द वापरलेले आहेत. आणि जे डिलिगेशन्स आहेत, आयुक्त, DCP वगैरे काय उत्तर देतात? कोर्ट पोलिसांना विचारतं, उत्तर हवालदार किंवा वकिलांकडून येतं असं नाही. इथं या ठिकाणी पोलीस कमिशनरमध्ये यांनी ॲफिडेविट सादर करा असं कोर्टाने या ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे. आणि ती जबाबदारी तुम्ही जे DCP कमिशनर्स आहेत ते कोणावरती तुम्ही सोपू शकत नाही. रात्री ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांच्या आणि इंटेलिजन्स इनपुटच्या तपशील तुम्ही त्या ॲफिडेविटमध्ये द्या असं स्पष्टपणे मी लिंक दिलेली आहे, ते तुम्ही लिंक वाचा, त्याच्यामध्ये सर्व काही डिटेल्स त्या ऑर्डर्समध्ये तुम्हाला दिसेल. तर हा केवळ एक आदेश नाही, कोर्टाने पोलीस अधिकाऱ्यांना दिलेली एक वॉर्निंग आहे, एक तंबी आहे. अ वॉर्निंग दॅट द बक स्टॉप ॲट द टॉप. हे न्यायालय अधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलं नाही तर तुम्ही जबाबदार आहात असं स्पष्ट केलेलं आहे. आणि कागदापेक्षा हक्क मोठा असतो. पोलिसांची ही केस एक अर्थाने शून्य होती. कागदपत्र नाहीत हा बचाव एका विचारहीन मानसिकतेचे प्रतीक आहे. इथं प्रश्न मालकी हक्काचा नव्हता, हिंसा रोखण्याचा होता. एक ऐतिहासिक वस्तू जी जाळली जात आहे, जी पाळली जात आहे. पोलीस बाजूला उभे राहून त्या बुलडोजरला साथ देत आहे आणि तुम्ही कंप्लेंटांना असं विचारताय की कागद दाखवा. रात्रीमधून कागदांना कुठून तुम्हाला कंप्लेंट करणार की कागद आणत बसणार लोक? थोडंसं पोलिसांनी याबाबतमध्ये विचार करायला हवं होतं. मात्र या केसेसमध्ये तो विचार करण्यात आलेला नाही. एक प्रकारचे भजनलालच्या केसच्या जजमेंटचं अवमान आहे, अपमान आहे. आणि म्हणून न्यायमूर्ती गडकरी आणि जस्टिस खाता यांनी प्रकाश वाय आंबेडकर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र विजय बाळकृष्ण रणपिसे 2026ची आहे, सर्च केलं तर तुम्हाला ते
केस लॉ मिळून जाईल. आणि मला वाटलं की ही जी जजमेंट आहे, ही जी ऑर्डर आहे तुमच्याकडे शेअर करावं, त्यामुळे मी हे जजमेंट तुम्हाला शेअर केलेलं आहे. अशाच पद्धतीने जर पोलीस जर कामगिरी करत नसेल तर तुम्ही या जजमेंटचे वापर करू शकतात आणि ते जजमेंट त्या पोलीस अधिकाऱ्यांपुढे ठेवू शकतात तुम्ही. आणि FIR जर कॉग्निझेबल ऑफेन्स असेल तर FIR रजिस्टर करण्यातच यावी असं स्पष्ट त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडला नसेल तर कमेंट करा. जे काही याच्यामध्ये चुकी झालेली असेल जेणेकरून मला पुढच्या व्हिडिओमध्ये दुरुस्त करता येईल. धन्यवाद.